मंडळी नमस्कार. मान महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मानवाने एकदा उराशी जिद्द बाळगून ठामपणे एखादं काम करायचं म्हटलं की नशीब सुद्धा त्याला आपोआप साथ देतं आणि मनातल्या इच्छेपेक्षाही जास्त काहीतरी निश्चितच मिळून जातं. अशाच एका होतकरू तरुणानं मनात जिद्द, आत्मविश्वास, मनगटातील धमक आणि स्वकर्तृत्वावर दुसऱ्यांच्या शेतात राबून साक्षात सोनं पिकवलंय, सोनं. पाहुयात याबाबतची सविस्तर बातमी. मान तालुक्यातील बनगरवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य श्री अजित बनगर यांनी त्यांचे मित्र संजय नरळे यांची सुमारे 1.5 एकर शेती भागीदारीत करायला घेतली. यामध्ये त्यांनी शिमला मिरचीची लागवड करून जीव लावून मेहनत घेतली आहे. यातून आतापर्यंत 20 लाखांचं उत्पन्न मिळवून त्यांनी अन्य शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला. श्री अजित बनगर आणि सौ रेश्मा बनगर या पती-पत्नींनी एकमेकांच्या कष्टाच्या भरोशावर 6 महिन्यांपूर्वी सिमला 50 नंबर या ढोबळी मिरचीची 1.5 एकरात लागवड करून विक्रमी उत्पादन घेतलं. यंदा दिवाळीपर्यंत पाऊस लांबल्याने कधी ढगाळ तर कधी धुकं असं वातावरण राहिल्याने दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मात्र काळजीने वेळच्या वेळी केलेल्या औषधांच्या फवारण्या कामी आल्या. मिरची लागवड केल्यानंतर 45व्या दिवशीच पहिला तोडा सुरू झाला. पहिले 7 ते 8 तोडे 11 ते 12 दिवसांनी घेतले. दरात मध्यम असले तरी उत्पादनात उच्चांकी होते. त्यानंतर मध्यंतरी जे तोडे गेले त्यामध्ये समाधानकारक दर मिळाला आणि उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी निघालं. त्यानंतर मात्र दर कमी जास्त होत राहिले. आतापर्यंत 11 तोडे झाले असून 70 टन उत्पादन घेतलं आहे. पहिल्या 2 ते 3 तोड्यात दर 30, 40, 45 आणि पुढे उच्चांकी 60 रुपयांपर्यंत किलोला दर मिळाला. सरासरी 6 महिन्यात 35 ते 40 रुपये कमाल दर मिळाला. लागवडीची योग्य वेळ, पाण्याचं तंतोतंत नियोजन, वेळोवेळी देखभाल आणि सिमला मिरची लागवड केल्यापासून उत्पादन घेईपर्यंत दिलेले काळजीपूर्वक लक्ष खरंच सोनं होऊन समोर उभं ठाकले. तरुणांच्या कष्टाचा चीज झाल्याचं मत पंचक्रोशीतील नागरिकांच्याकडून व्यक्त केलं जात आहे. आज वरपुटी मनवडी बनगरवाडी प्रगतशील बागायतदार अजित दादासाव बनगर यांनी राजकारण, अर्थकारण, समाजकारण सगळ्या गोष्टीबरोबर स्वतःचा प्रपंच आणि शेती या विषयात त्यांचे अग्रेसर बाजू किंवा शेती उत्तमरित्या शिमला मिरचीचं उत्पन्न काढून या गावापुढे शेती कशी करायची एक आदर्श ठेवलेला आहे. मी त्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांचं स्वागत करीत आहे. आज आमच्या पंचकृषीतील बनगरवाडी येथील अतिशय प्रगतशील बागायतदार आणि उच्च व तांत्रिक शिक्षण घेऊन उच्च प्रतीची शेती करून ढोबळी मिरची याचं उत्पन्न एकट्यानं न घेता त्याच्याबरोबर मित्र घेऊन अतिशय उच्चांकी दराने मिरची विकलेली आहे. आणि या भागात अजितदादा बनगर आमचा सर्वांचा लाडका शेतकरी आहे. त्याला सर्व लोक सामूहिक आणि मदत करतात. तो स्वतः ज्या त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ढोबळी मिरची लावणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. हे आनंदाची बाब आहे. आणि सर्व राजकारणात अग्रेसर आहे, समाजसेवेत अग्रेसर आहे आणि शेतीतही अग्रेसर आहे. तरी त्याला वरपुटे मनवडी पंचकृषीच्या वतीनं आमच्या शुभेच्छा. मिरची जात आहे, ह्या जातीला पाऊस अजिबात चालत नाही. पण ज्या वेळेस पाऊस खूप पडत होता आणि मधला पिरियड कधी तास 2 तास जर गावला, मग ती संध्याकाळ असो किंवा दिवस असो, त्यावेळेस माझी मेसेज असेल रेश्मा यांनी संध्याकाळ कधी आम्ही म्हणलो नाही, पण येऊन त्यावेळेत आम्ही आटोकाट प्रयत्न करून फवारणी वेळोवेळी केली आणि त्यामुळं हा आजचा आमचा सक्सेस प्लॉट झालेला आहे. भरपूर कष्ट केले. मिरची खुरापली, बांधली, माती लावली बोडानी. बर आता प्रत्येक 8 दिवसाला तोडतोय. लय संकटाचा एक दिवशी बिन जेवता समजा घरातली कामं आवरून बायकांबरोबर रानात येऊन पाणी नाही. बर कशाने करायचं असं ना. बर 6 महिना करायचं आणि पावसाळी येईल. होय का. ती मळ्यात 1 तुकडा असेल तेवढं भाजी पेरा. बर ती पोटाला कष्ट करतो या ते रातून दिवस कष्ट करते नवरा. अजूनही उत्पन्न सुरूच असून साधारणपणे 20 टन उत्पादनाची अपेक्षा असल्याने 3 ते 4 लाख रुपये मिळणार आहेत. धन्यवाद. मान महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर.